सिनेसृष्टीतील म्हणजेच मराठी सिनेसृष्टीतील असं हे नाव की त्याने त्याचा संपूर्ण एक इरा आणला होता आणि आगळं वेगळं काहीतरी मराठी त्याने त्याचं बनवलं होतं आणि प्रेक्षकांना त्याला खळखळून दाद दिली होती. आज आपण अशा अभिनेत्याबद्दल, कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत की त्याचं दोन प्रेक्षक पडतात. म्हणजे एक प्रेक्षक त्याला खळखळून दाद देतो, तर दुसरा प्रेक्षक त्याला प्रचंड नावं ठेवतो. कारण डबल मीनिंग किंवा नॉनव्हेज जोक्स त्या अभिनेत्याने जास्तीत जास्त मराठी सिनेमामध्ये आणले आणि त्याचं त्यामध्ये परिवर्तन केलं. त्यानंतर जो इरा येतो, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, त्यांनी कॉमेडी केली, परंतु ती व्हेज कॉमेडी केली. परंतु ह्या जो अभिनेता आहे ह्याने त्याच्या आधी जो एक पूर्ण असा काळ गाजवला, त्यामध्ये मराठी सिनेमा प्रेक्षकांना हसवलं, परंतु त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या गोष्टीत हसवलं की ते लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे एका ठिकाणी बसून बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, असा आजचा हा अभिनेता आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे दादा कोंडके. कृष्णा उर्फ दादा कोंडके. त्यांचा जन्म आहे 8 ऑगस्ट 1932, भोर, पुणे. 14 मार्च इसवी सन 1998 त्यांचा मृत्यू झाला. हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटातून अभिनय केला. द्विअर्थी म्हणजेच आपण जे बोललो, विनोदी ढंगातील संवाद फेरीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या, त्याचबरोबर कलंकितसुद्धा झाल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतही चित्रपट केले. मित्रांनो, त्यांचा जो जन्म आहे तो भोर, पुण्यातील आहे. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इसवी सन 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. सोंगाड्या 1971, आंधळा मारतुरडोळा 1973, पांडू हवालदार 1975, पांडू हवालदारमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. राम राम गंगाराम 1977, बोट लावीन तिथे गुदगुल्या 1978 हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहे. वर जसं सांगितलं आहे की द्विअर्थी, त्यामध्ये व्हेज सोडून नॉनव्हेज असे कित्येक जोक्स होते की ते आजही जुने माणसं, नवीन माणसं आणि तरुण पिढी एकत्र बसून बघू किंवा पाहू शकत नाही. आपण त्यांची कारकीर्द बघूया. दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. व्हाईट कॉलर, पांढरपेशा वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. हा मेन जो आपण सुरुवातीला सांगितलं की ती जी गोष्ट आहे ती ही गोष्ट. पण पिठातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यांनीच त्याची कारकीर्द यशस्वी ठरवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेच्या पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वांमुळे सतत सेन्सर बोर्डाशी उडणारे खटके, वादंग यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. पिठातल्या प्रेक्षकांना म्हणजे ग्रामीण ह्या सर्वांशी काही देणं घेणं नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात, म्हणजे जेव्हा दूरदर्शन नव्हतं, दिवसभर घाम गाळून विरंगुळाच्या 4 क्षणांसाठी पिठात शिट्या वाजवत गंगूच्या तंगड्याची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटाचा मायबाप होता. 8 ऑगस्ट 1932ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. नायगाव, मुंबईच्या मिजलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या ह्या बाळाला कृष्णा हे नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बँड पथकापासून सुरुवात करून हळूहळू वगनाटके, नाटके त्यांनी सुरुवात केली. दादांचे चित्रपट जीवन मेहनतीचे साकारलेले गेलेले. नाटकाच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादा कोंडकेंना सर्वसामान्यांनी करमणुकीचे महत्त्व व कोसाकोसावर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांचे यशाचे गमक सिद्ध झाले. दादा कोंडकेंचे बालपण नायगावच्या मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोडकर असलेला दादा अपना बाजार येथे नोकरी करू लागला. सोडा वॉटर बाटल्या, नायगाव परिसरात बँडवाले दादा ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा कोंडके त्या प्रेक्षकांना विसरले नाही. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी दादा कोंडके आणि पार्टी नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनीसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनीसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनीसांच्या त्यांच्या खनखनपूरचा राजा ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेच होते.
हसरे व खेळकर व्यक्तिमत्व लाभलेले दादा कोंडके सबनीसांशी मदतीचा हात पुढे केला. सबनीसांनी लिहिलेल्या इच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. 1500च्या वर प्रयोग झाले. ह्या नाटकामुळे दादांना भालजीच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले विच्छाच्या मुंबईतला एकही प्रयोग सोडत नसत. त्यांनीच दादांना भालजीकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार AK-56 रायफलीपासून मधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे. पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर, मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे, डोक्यावर घ्यायचे. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती ह्या चित्रपटातून पदार्पण त्यांनी केले. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेला सोंगाड्या, त्याचबरोबर अनेक चित्रपटातून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. वसंत सबनीसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णींनी केले. बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झालेल्या ह्या चित्रपटानंतर एका मागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या कामाक्षी प्रोडक्शन ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे 16 चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या दादांनी 4 हिंदी व 1 गुजराती चित्रपट प्रदर्शित केले. म्हणजे त्यांनी दिग्दर्शनसुद्धा केले. 1972 एकटा जीव सदाशी, 1973 आंध्रा मारतो डोळा हे आपण वरती चित्रपट बघितलेले आहे. त्याचबरोबर ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, सासरचे धोतर हे चित्रपट त्यांनी कामाक्षी प्रोडक्शनतर्फे प्रदर्शित केले. गनिमी कावा, एखाद्यावर संपूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादाकडून शिकावे. कामाक्षी प्रोडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली. त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर पार्श्वगायनासाठी, तर बाळ मोहिते दिग्दर्शक सहाय्यक म्हणून भूमिका बजावत होते. लागोपाठ 9 चित्रपट रौप्य महोत्सवी आठवड्यांची ग्रीनिच बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. हिंदीतून तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हाथ ने, खोल दे मेरी जुबान, आगे की सोच ह्या अनेक चित्रपटातून त्यांनी हिंदी भूमिकासुद्धा बजावल्या. सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरली. नाम्या कलावंतींच्या तमाशाला जातो. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तिथे तो तमाशात नाव रूपाला येतो, असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या नाम्याने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच नाम्यासारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांची चाहती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून यायची व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे. चाहत्यांकडून त्यांच्या स्वतःच्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे हे त्यांच्यात समरसून ऐकून घेत. कुणी त्यांना आपल्या मुलाबाळांच्या विवाहाचे निमंत्रण दे, तर कुणी दुकानाच्या उद्घाटनासाठी त्यांना बोलत असे. वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवात वादग्रस्तच ठरली असा विधिसंकेत असावा. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादाच्या सोंगाड्या चित्रपटाला आगाऊ आरक्षणाचा बगल देऊन देवानंदचा 3 देविका हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. म्हणजे असा राडा झाला होता. मग काय विचारता, शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर राडा घातला. कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच सोंगाड्या प्रदर्शित झाला. 1972 साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली, म्हणजे त्याची लोकप्रियता इतकी झाली की ती खुद राज कपूरने आपल्या पोराला लॉन्च करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि बॉबी ह्याच महिने उशिरा प्रदर्शित झाला. 5 महिने उशिरा. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहात एकटा जीव सदाशिव उतरवण्याची विनंती करायला लागली होती. म्हणजे एवढी प्रसिद्ध त्यांना मिळाली की हिंदी सिनेमासुद्धा मराठी सिनेमा लागलेल्या असल्यामुळे माघार घेतली. 1975 पांडू हवालदाराच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदारामध्ये दादांनी अशोक सराफ या उमद्या कलावंताला संधी दिली. म्हणजे हा जो इरा होता दादा कोंडकेनं एका हाती चालवला. त्यानंतर जो इरा आला लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, त्यांनी जो एक लबक किंवा एक वेगळी त्यांची छाप होती ती वेगळी होती. म्हणजे द्विअर्थी किंवा डबल मिनिंग. आणि त्यानंतर जो इरा आला लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, त्यांनी त्यांची वेगळी छाप पाडून दिली. तिकिटावर M16च्या एजंटला भारी पडला. म्हणजे 1975 पांडू हवालदाराच्या रूपाने दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदारमध्ये दादांनी अशोक सराफ यांना संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट बारीवर M16च्या एजंटला भारी पडला. म्हणजे त्यावेळेस जो दुसरा सिनेमा होता द मॅन विथ द गोल्डन गन लावायला सिनेमागृहामध्ये मिळेनात.
कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप झाला. म्हणजे इतकी लोकप्रियता झाली की जेम्स बॉन्ड त्या काळचा त्याचासुद्धा सिनेमा महाराष्ट्रामध्ये फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा उल्लेख मात्र चढत गेला. आलेख. दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती. सेन्सरच्या दंगलीमुळे नमतीने घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी यांची शिवसेनेची बांधिलकी, त्याचेच प्रणय, त्यांचे व्यक्तिगत आयुष्य, ते मृत्यूपर्यंत उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू ठरतात. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती, पण जन्मांसात ते अविवाहित म्हणून वावरले. मार्च 1998 रोजी 3:30च्या सुमारास रमा निवास हा दादरचा त्यांचं निवासस्थान होतं. त्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अशी एकंदरीत त्यांची ही कारकीर्द आहे. व्हिडिओ फारच लांब झाला, परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यांच्याबद्दल माहीत नाही त्या गोष्टी याच्यात आपल्याला ऐकायला मिळाल्या. मृत्यूनंतरही दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारस हक्काबद्दल. दादांनी मृत्यूपत्रात आपली संपत्तीची कार्यवाही म्हणून एक संस्था स्थापन करायला सांगितली होती. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, अनिल वाकणकर, साबीर शेख या त्या काळचे कामगार मंत्री, गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली. म्हणजे जन्महीपासून वादग्रस्त, मरेपर्यंत वादग्रस्त आणि मेल्यानंतरही वादग्रस्त. म्हणजे त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती कुणाला मिळेल हा एक वाद होता. त्यांनी ट्रस्ट नेमून दिलं होतं. असे एकंदरीत दादा कोंडके म्हणजेच कृष्णा कोंडके, खतरनाक व्यक्तिमत्व. कृष्णा खंडेराव कोंडके खूप खतरनाक हे व्यक्तिमत्व आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी अधिराज्य गाजवलं. आजची जी जनरेशन आहे, आजच्या जनरेशनला ते माहिती नाही, परंतु टी व्हीमध्ये किंवा अनेक जे जुने चित्रपट लागतात तिथून 1900च्या नंतरची जनरेशन म्हणजे 1980च्या नंतरची जनरेशन त्यांना फारसी त्यांच्याबद्दल ओढ नाही किंवा काही नाही, पण 1980च्या आदली जनरेशन त्यांना सगळे चित्रपट बघायला मिळालेले आहे. कसे काय डबल मिनिंग सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळे त्यांचा जो प्रेक्षक आहे तो आजही जिवंत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने व्हिडिओ फार लांब झाला, परंतु थोडक्यात सांगण्याचं हे व्यक्तिमत्व नव्हतं. तर मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. ऐकत राहा, बघत राहा.